चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट। जी अपडेट सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। ज्या अपडेट अनुसार आता अल निनोमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा दर। तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता अल निनोमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा दर। पण जो सामान्य कास्तकार बांधव आहे, खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव, तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर अल निनोमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये का, किती व कशा पद्धतीने बदलू शकतो सोयाबीनचा दर। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांचे उत्तर हे प्राप्त करूया। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधव, त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट। जी अपडेट सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आहे। ज्या अपडेट अनुसार आता इथून पुढे अल निनोमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा दर। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे, तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अल निनोमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात का बदलणार आहे आणि सोयाबीनच्या दरात इथून पुढे अल निनोमुळे जो प्रचंड बदल होणार आहे, तर या बदलामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आणि या बदलामुळे सोयाबीनच्या दरात तेजी येणार आहे की मग मंदी। चला तर मग सगळं तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो समजावून। सर्वात प्रथम अल निनो म्हणजे काय ते समजून घ्या। मित्रांनो, अल निनो अशा स्थितीला म्हणतात की जिथं अल निनो असतो तिथं पाऊस काळ हा कमी होत असतो। जर आपण बघितलं तर भारतीय हवामान खात्याचा मान्सून बद्दलचा पहिला अंदाज वर्तवण्यात आलाय। त्याच्यामध्ये यंदाच्या वर्षी भारतीय उपखंडावरती या ठिकाणी अल निनोचं सावट आहे। याचा अर्थ सरासरीपेक्षा यंदा पाऊस हा कमी पडणार। जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस काळ हा तब्बल 8% कमी होण्याची शक्यता असून पाऊस काळ 92% स्थिर राहण्याची शक्यता आहे। याचा अर्थ काय की आपल्याला पाऊस काळ हा कमी होताना दिसणार आहे। आता पाऊस काळ जर कमी झाला तर याचा परिणाम मग सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होणार, तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे असणारं सोयाबीनचं पीक हे पावसावरती अवलंबून आहे। जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा पडतो याच्यावरती सोयाबीनची पेरणी व सोयाबीनचं उत्पादन अवलंबून असते। जर जून महिन्यात पाऊस कमी पडला तर सोयाबीनची पेरणी कमी होणार आणि त्यानंतर पाऊस कमी पडला तर सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार। पण असं सांगितलं जात आहे की जसा या ठिकाणी पावसाळा समोर जाईल तसा पाऊस कमी होणार आहे। म्हणजे जूनपेक्षा जुलैमध्ये, जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये, ऑगस्टपेक्षा सप्टेंबर महिन्यात पाऊस हा कमी पडणार। याचा अर्थ काय की आपल्या जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस काळ कमी होताना दिसणार, त्यामुळे पेरणी पण घटणार आणि उत्पादनामध्ये प्रचंड घट होणार आहे। याच्यामुळे काय आहे की या ठिकाणी व्यापारी आतापासूनच तयारीत लागले आहेत, मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी ही इथून पुढे करणार आहेत। पण मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करायची म्हटलं तर सोयाबीन मार्केटमध्ये पण जास्त प्रमाणात उपलब्ध नाही। याच्यामुळे काय होणार आहे की इथून पुढे सोयाबीनची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि सोयाबीनचा पुरवठा तुलनेनं आपल्याला फार घटताना दिसणार आहे। याच्यामुळे काय होणार आहे की नजीकच्या भविष्यामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो तुम्हाला 6,000 पर्यंत सुद्धा पोहोचताना दिसू शकतो। पण लक्षात घ्या, जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस काळ कमी झाला आणि उत्पादन जरी घटलं तरी देखील दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला जास्त वाढताना दिसणार नाही। याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की भारतात पाऊस कमी पडला तर अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना इथं मात्र पाऊस जास्त होतो।
याच्यामुळे भारताचं सोयाबीन उत्पादन जरी घटलं तरी आंतरराष्ट्रीय सोयाबीन उत्पादन हे 100% वाढणार आहे. म्हणजे जी तेजी तुम्हाला अल निनोमुळे दिसणार आहे ती तेजी फक्त एक पुढील 1.5-2 महिने दिसेल. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यानंतर मात्र सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा आपल्याला मंदी दाखवतील. याच्यामुळे आपण सर्वांनी येणाऱ्या या तेजीमध्ये सोयाबीनची विक्री करावा हा आपल्या सर्वांसाठी सध्याचा समर्पक सल्ला. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा कशा पद्धतीने राहू शकतो याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजचे व्हिडिओ करतो मनापासून आभार व्यक्त